म्हटलं की आज ही शाळेच्या त्या जुन्या आठवणी ज्या आहेत ते जाग्या होतात. तर मस्त युनिफॉर्म वगैरे रेडी करणं, त्याच्यानंतर सकाळी मस्त वातावरण, देशभक्तीपर गीतं आणि त्याच्यानंतर हातामध्ये तो तिरंगा आणि शाळेला जायची गडबड. तर आज ना मी तुम्हाला आमच्या सोसायटीमधला 15 ऑगस्ट जो आहे तो कसा सेलिब्रेट करतोय तर हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे थोडंसं आणि फर्निचर वगैरे बघायचं आहे. तर मग सगळा संपूर्ण दिवस आजचा कसा जातोय, आम्ही कसं 15 ऑगस्ट सेलिब्रेशन करतोय, तर हे पाहण्यासाठी जे आहे ना तो व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं जे आहे ते आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही चाललोय सोसायटीच्या जे आहे ते 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशनसाठी, सोसायटीमध्ये जो साजरा होणार आहे त्याच्यासाठी. तर ध्वजारोहण जे आहे ते 8 वाजता आहे आणि आता वाजलेत 7:30 आणि ही दोघं जे आहेत ते अजून झोपलेले आहेत, कारण की रात्री ना शार्वीने झोपायला खूप उशीर केला. तर ऑलमोस्ट 1:30 वाजता झोपले आणि आता मला काय तिला घेऊन जायचं आहे सेलिब्रेशनसाठी. पण आता हा खूप मोठा टास्क आहे मला की तिला उठवणं आणि तिचं आवरणं. माझं तर सगळं आवरलेलं आहे, पण आता मला शार्वीला आवरून जे आहे तर तिला घेऊन जायचं आहे ध्वजारोहणासाठी. तर चला मग आपण जे आहे ते दिवसाची आजची सुरुवात करूयात. मस्त सकाळचं फ्रेश वातावरण वाटतंय बाहेर, एवढं छान जे आहे ते सकाळी सकाळी ना एवढं फ्रेश वाटतं. आजचा दिवस ना ते मस्त देशभक्तीपर गाणी म्हणा, हे आजचा दिवसच वेगळा वाटतो. त्यामुळे चला मग आजच्या दिवसाची जे आहे ते आपण सुरुवात करूयात. घालणार आहे ना तो इंडियाचे फ्लॅग, मस्त व्हाईट ड्रेस घालायचा आज शार्वीला छान. चला ना खाली जायचंय आपल्याला सेलिब्रेशनला. तर हाच मोठा टास्क होता शार्वीला उठवणं आणि तिला आंघोळ करून घालणं, घेऊन जाणं जे आहे ते तयारी करून. तर मॅडम जे आहे ते मला काय वाटत नाही की फ्रेश होईल एवढं, तर तरी पण जे आहे ना मला तिला घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच थोडंसं उठवलं. ठीक आहे, हे की ब्रश कर, ब्रश करा, ब्रश करा पिल्लू, ऐशना ब्रश कर ना. हा ना शार्वी, भूर जायचं. इंडियाचा फ्लॅग कुठे तुझा? इंडियाचा फ्लॅग कुठे आहे? अजून झोप गेलेली नाही आहे. हा शार्वी, चला बाबा पटपट आवरा, चला 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 लवकर जायची. सो ब्युटिफुल, व्हाईट ड्रेस घातलाय. हो शार्वी, फ्लॅग शार्वी. चला माझी मुलगी तर रेडी झाली बरोबर टाइममध्ये. रेडी, बोल सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. काय आहे आज शार्वी? हॅपी इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स डे. सो आम्ही रेडी होऊन आलेलो आहे खाली आता कार्यक्रमासाठी. शार्वी कशी दिसते आमची बघा, सांगा कमेंटमध्ये. काय आहे, काय आहे आज कार्यक्रम आहे. आमच्या सोसायटीत ना दरवर्षी खूप उत्साहात जे आहे ते 15 ऑगस्ट साजरा केला जातो आणि आजही सकाळपासून सगळे खाली जमले होते. तर हे मस्त अशी रांगोळी जे आहे ते काढली होती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जो आहे तो दिसत होता. ध्वजारोहणाचा क्षण नेहमीच खास वाटतो. राष्ट्रगीत सुरू होताच अंगावर अक्षरशः शहारे येतात आणि अशा क्षणी जाणवतं की आपण किती भाग्यवान आहोत की स्वतंत्र भारतात जे आहे ते आपण जन्माला आलो. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. असलेल्या व वागेश्वर महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली
सर्वदूर पोहोचलेल्या ऐतिहासिक चरोली नगरीतील सर्वात मानाची व महत्त्वाची समजली जाणारी तुमची आमची तनिष पल्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, या सोसायटीमध्ये 80वा स्वातंत्र्य दिनाचा देखणा सोहळा याची देही याची डोळा साजरा करण्यासाठी व तो पाहण्यासाठी उपस्थित सर्व भाग्यवान भारतीयांचं मनापासून अंतरंगापासून तनिष पल्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी टाळ्यांच्या गजरात सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. मी भाग्यवान हा शब्द यासाठी वापरला कारण देशसेवा करणं हे रक्तात असावं लागतं. देशसेवा करणं हे कुणाच्याही भाग्यात असत नाही. देशसेवेचं प्रेम दाखवणं हे देखील भाग्यात असावं लागतं. तुमच्या माझ्या भाग्यामध्ये तो सुंदर असा क्षण आला आणि तो क्षण साजरा करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या काही आर्थिक व प्रापंचिक संसारिक अडचणी बाजूला ठेवून आपण व्यवस्थापन कमिटीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थापन समितीला आपण सहकार्य करून आपल्या सोसायटीचं नाव चरोलीमध्ये व चरोली पंचक्रोशीमध्ये मोठ्या आदरानं मोठ्या उत्साहानं घेतलं जाईल. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. हेही मी या ठिकाणी छातीठोकपणानं सांगू शकतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी तत्कालीन पंतप्रधान लाल किल्ल्यावरती मध्यरात्री 12 वाजता इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शुभ हस्ते आपला तिरंगा फडकवला गेला. तेव्हापासून आज अखेर म्हणजे आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि या 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या भारतभूमीनं या हिंदुस्थानच्या भूमीनं कैक चढ उतार पाहिले, कैक सुखदुःख पाहिली, तरी सुद्धा कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये डगमगून न जाता ताठ मानेनं आपण या ठिकाणी उभं आहोत. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे व भारतीय म्हणून आपण जगत असल्यासाठीची ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर भारतीय म्हणून जगत असताना जेवढा आपला हक्क आहे त्याही पेक्षा जास्त आपल्याला कर्तव्याची जाणीव असली पाहिजे असं मला वाटतं. सुभेदार सुनील उदावंत एक्स आर्मी, उपस्थित सोसायटी चेअरमॅन साहेब, वडीलधारी वर्ग, महिला वर्ग, मुले, या सर्वांना 80व्या स्वतंत्रता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी मिठाई वाटप होणार आहे. त्याचबरोबर सभासदांना व रहिवाशांना या ठिकाणी चहाचं आपण आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी त्या अल्पोहाराचा लाभ घ्यावा. आपण सर्वजण आलात त्याबद्दल एक आपल्या सर्वांचा मिळून एक ग्रुप फोटो घेऊया व त्यानंतर लहान मुलांना चॉकलेट व बिस्किट वाटप होईल व वडीलधाऱ्या ज्येष्ठ मंडळींना आपण चहा वाटप करीत आहोत. माझी आपणा सर्वांना विनंती राहील की एक सोसायटीचं कुटुंब म्हणून आपण सर्वांनी आपली एक आठवण म्हणून फोटो काढण्यासाठी कृपया ध्वजाजवळ उपस्थित राहावं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा शार्वीला फ्लॅग तिला पाहिजे होता आणि ती मस्त असं सगळीकडे फिरवत होती. कार्यक्रम संपल्यानंतर जे आहे तर चहा वाटप वगैरे झालं आणि जसं शाळेमध्ये जसं बिस्किट चॉकलेट्स वगैरे द्यायचे तर तसं सोसायटीमध्ये सुद्धा जे आहे ते लहान मुलांना वाटप झालं. मोठ्यांसाठी चहा होता आणि कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते खूप छान केलं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज आम्हाला सोसायटीमध्ये जिम जी आहे ती हँडओव्हर केली होती आणि तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर इक्विपमेंट्स वगैरे एवढे सगळे चांगले जे आहेत ते बसवले होते आणि फक्त एकच होतं की आता फक्त लोकांनी हे व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे आणि तेच सगळे इक्विपमेंट्स वगैरे काय आहे त्याच्यानंतर टायमिंग वगैरे काय आहे तर हे बघण्यासाठी जे आहे ते आम्ही वर आलो होतो. आज 15 ऑगस्ट निमित्त ना जिमचं उद्घाटन झालेलं आहे. आता यायचं का रोज करायला जिम? या तुम्ही, हा या ना तुम्ही. हे काय हँडसम हो ह्याच्यासाठी आकाशनी ना पहिला जी जिम आहे ना ती केलेली आहे आणि 5 वर्षानंतर जे आहेत ते साहेब परत जिम करतायत. पहिला किती वजन उचललेलं तू उचलत होतास? हा मग आता रोज येणार की नाही? हा
असलं जे आहे ना गावी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा मस्त असं शाळेमध्ये जे आहे ना तर तयारी आधीपासूनच करून घ्यायची. त्याच्यानंतर समूहगीताची स्पर्धा असायच्या त्याची तयारी आणि जे आहे ते परेडची तयारी म्हणा. तर हे सगळं जे आहे ते आधी शाळेत एवढं छान वाटायचं की सकाळी लवकर जी गडबड, गणवेश तयार करणे, आवरणे हे सगळं एकदम भारीच होतं. आणि मी सरस्वती हायस्कूलला होते, इचलकरंजी येथे आणि आमच्या शाळेमध्ये जे आहे ना तर समूहगीताचा आमचा एक ग्रुप होता. तर मग तो ग्रुप जो आहे तो आमचा रोटरी क्लब म्हणा आणि असे जे आहेत ते राजाराम स्टेडियमवरती परेड असायचं. खूप छान वाटायचं तेव्हा बघायला. तर तिथे सुद्धा आम्ही जे आहे ते समूहगीत म्हणण्यासाठी जायचो. आयजीएम हॉस्पिटलमध्ये समूहगीत म्हणण्यासाठी जायचो. तर ते भारीच वाटायचं एकदम. ते जे बालपण जे आपलं गेलेलं आहे ना आणि सॉरी त्याच्यानंतर जे आहे ना तर शाळेमध्ये जो पार्लेजीचा आपला 2 रुपयाचा बिस्किट पुडा एक भेटायचा. ते घेऊन घरी आल्यानंतर तिरंगा पिक्चर जो असायचा कंपल्सरी टीव्हीला तिरंगा पिक्चर आपण बघायचो. तर हे सगळं जे आहे ते एकदम वातावरण आपण जे बालपण घालवले ना तर ते एकदम मस्त घालवलेलं आहे. तरी तर सकाळी सकाळी जे आहे ते देशभक्तीपर गीतं जे आहेत तर ते पप्पा लावायचे आणि सगळं आवरून जे आहे ते गडबड असायची शाळेमध्ये जायचं. आणि इचलकरंजीमध्ये जर बघायला गेलं ना तुम्हाला असं कुठेच दिसणार नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आहे ना तुम्हाला जिलेबीचे स्टॉल दिसणार. पण आता जेव्हापासून आम्ही पुण्यात राहायला आलोय तेव्हापासून साधं 15 ऑगस्टला जिलेबीसुद्धा भेटत नाही. आणि घरामध्ये जेवण पण जे असायचं ना ते मसाले भात, मस्त जिलेबी, त्याच्यानंतर दुपारी जे आहे ते तिरंगा पिक्चर वगैरे लागायचा. तर तो सगळा फॅमिली जे आहे ते आम्ही बघत बसायचो. तर असा खूप छान दिवस जे आहे ना ते बालपण जे आहे ते आपण घालवलेलं आहे. आणि तुम्हाला म्हणजे बालपणातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आठवतात का 15 ऑगस्टच्या दिवशी? तर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थोडंसं फर्निचर बघायला आलोय, थोडं डिस्काउंट वगैरे चालू आहे, म्हटलं चला फर्निचर बघून घेऊयात. घर सजवण्याची आवड असेल तर फर्निचर शॉपिंग जी आहे तर ती करण्यामध्ये मजाच वेगळी असते. आणि ऑफर्स वगैरे पण चालू होते आणि नवीन काय थोडंसं चेंजेस आलेत, नवीन काय प्रकार आलेत तर हे बघण्यासाठी जे आहे ते आम्ही संध्याकाळी आवरून फर्निचर बघायला आलो होतो. आणि फर्निचर आम्ही काय चूज केलं आहे, काय काय बघितलं, काय काय आम्हाला घ्यायचं आहे तर हे सगळं जे आहे ना ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. आणि तुमची 15 ऑगस्ट तुम्ही कशी सेलिब्रेट केली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.